रात्री मला नाही झोपून दिलं ना याने. आता ना मी त्याला पण नाही झोपून देणार. त्याला उठवलं आणि गेलो आंघोळीला. आंघोळी केली आणि नाश्ता केला. घेतली गाडी आणि निघालो कॉलेजला. पुढे मित्र माझी वाट बघतच होता. मित्राला घेतला आणि निघालो कॉलेजला. जाता जाता आम्हाला एक असा जबरदस्त व्ह्यू भेटला ना. आम्ही तिथे गेलो, फोटोशूट केला आणि आता चाललो आम्ही कॉलेजला. पाहता पाहता कॉलेजमध्ये झालं आपलं आगमन. आणि मला ना भरपूर मुलांनी एक प्रश्न विचारला, तू इथे शिकवायला येतो का? अरे मी शिकवायला नाही, इथे शिकायला येतो. कॉलेजला पोहोचलो आणि मला कळलं माझी एक्झामच नाही. मग बसून राहिलो. मित्राची एक्झाम झाली आणि त्याच्यानंतर कॉलेजमधून निघालो. या सरांचा तर पहिल्याच बॉलमध्ये विकेट घेतला. दुसरे सर गेले. त्यांनी तर काय पहिल्याच बॉलमध्ये चौका मारला. मी तिथून घेतली गाडी आणि निघालो. तर आम्ही इकडे आलोय मंदिरामध्ये दर्शनासाठी. आणि हे मंदिर आहे ना, हे खोडाळ्यामधलं शिव मंदिर आहे. गेल्या गेल्या पहिलेच झालं कालिका मातेचं दर्शन. त्याच्यानंतर झालं आपल्या नंदी महाराजांचं दर्शन. आणि तुम्ही कुठे पण जा, नंदी महाराजांच्या दोन्ही शिंगांच्या मधूनच तुम्हाला शिवलिंग हे बघायलाच भेटेल. मंदिरामध्ये आलो ना तर खरंच खूप शांत वाटलं मला. तिथं गेलो, पाया पडलो आणि देवाला हात जोडून एकच मागणी केली. आता काय केली ती नाही मी सांगत. त्याच्यानंतर माझा मित्र सुद्धा आला. तो आला, त्याने सुद्धा पाया पडलं आणि त्याच्या मनामध्ये एक इच्छा होती, त्याने मागितली. त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन झालं. मित्रांनो, तुम्ही हा परिसर बघू शकता. इथे खरंच खूप सुंदर तिथे मंदिर आहे आणि हा पूर्ण व्ह्यू बघा तुम्ही. खरंच खूप भारी आहे. आणि असं मंदिर आणि इथे त्याच्या साईडला पाणी, असं खूप क्वचितच बघायला भेटत असेल. मित्रांनो, माझी एक्झाम नव्हती, या मित्राची होती. त्याच्यामुळे मी थांबून राहिलेलो. तर एक्झाम झाली. माझा खूप त्यांनी वेट केला. मला वाटलं काय त्याला कंटाळा आला असेल, त्याच्यामुळं मी पण एकदम फास्टमध्ये पेपर लिहिले आणि त्याला इकडे घेऊन आलो. मला वाटलं काय त्याला कंटाळा आला असेल, त्याच्यामुळं मग निघून आलो आम्ही इकडे. आणि इथे देवदर्शन झालं, जरा बरं वाटलं. आता घरी जाऊयात. चला, टाटा बाय बाय. टाटा, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. हां भेटू.